नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज सोलापूरचं टेम्परेचर आहे 43. या 43 टेम्परेचरमध्ये सुद्धा आपल्या बागेची कंडिशन बघा. हा सेंद्रिय पद्धतीने जर पिकवलं तर असा सनबर्निंगचा बिलकुल इफेक्ट होत नाही आहे. आता ह्याचे जर शेंडे बघितले का, अतिशय ग्रीनरी आणि शेंडा चालू आहे. आणि एवढं स्टोरेज पक्कं भरलं आहे ना. आता आपण आज सांगायचा उद्देश म्हणजे काय आहे, हे वर एवढे ग्रीनरी असून सुद्धा आपण हे फांद्या कापायचं काम चालू केलं. पाठीमध्ये बघा हे तुकडे गोळा करतोय. आता हा केवढा स्टंप आहे, हा दर 8 दिवसाला असे स्टंप निघत आहेत बुडावरून. म्हणजे झाडाला एवढ्या टेम्परेचरचा सुद्धा काही इफेक्ट होत नाही आहे. एवढं तगडं स्टोरेज आणि झाडाची कॅपॅसिटी भरलेली. आता हे अशा प्रकारे बुडावर सुद्धा ह्याच्या फुटलेलं आहे. हे आपण काढायचं चालू केलेलं आहे. आता हे असं म्हणजे जर का आपण सेंद्रिय पद्धतीने शेती केली ना तर अतिशय चांगलं आहे. आणि हे किती फुटलेलं आहे बघा. हे जवळपास दर 8 दिवसाला आपण कटिंग करतोय. दर 8 दिवसाला कटिंग करून घेतोय. तरी वर एवढी ग्रीनरी भरलेली असून सुद्धा वर झाडाची वाढ चालूच आहे आणि खाली पण तेवढ्याच प्रमाणात फुटत आहे. त्याच्यामुळं सेंद्रिय पद्धतीने करण्यात चांगला फायदा आहे. खर्चही कमी येतो आणि झाडाची वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने होते. याला फक्त आपण अगदी स्वस्तातलं एक 500 रुपये किमतीचं औषध वापरलेलं आहे. ते पण सेंद्रिय. अजिबात कुठं लवलेशसुद्धा नाही म्हणजे टेम्परेचरचा, सनबर्निंगचा. आणि पानाला जी काही ग्रीनरी किंवा पान जे चालू आहे ना, असे नवीन स्टंप निघत आहेत. एवढं जबरदस्त म्हणजे झाडाची वाढच चालू आहे. कुठे झाडाला त्या उष्णतेचा काही इफेक्टच होत नाही. तेवढी प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये तयार झालेली. आणि असे नवीन स्टंप निघतात खालून, बुडावरून फुटतंय, वर चालूच आहे. अशी नवती चालूच आहे, बुडावर फुटतंय, कुठंतरी कळी निघायला चालू आहे. आणि हे जर पान बघितलं का, याचा पूर्ण जेवढे पण काही काटे दिसतात का, हे फुगलेले आहे. ते म्हणजे याच्यातून आता फळच बाहेर येणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश एवढाच होता की शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करायला पाहिजे. हे बघा नवीन स्टंप, नवीन पानं पण निघतात. शेतकऱ्यांनी किमान ड्रॅगनमध्ये तरी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा. कारण याला केमिकल आपण बिलकुल वापरलेलंच नाही. प्रत्येक पानावर असं स्टोरेज भरलेलं आहे फुल. याच्यामध्ये आपण बघू शकतो हे बुडावरचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे आणि अजून कटिंग करायचं चालूच आहे. म्हणजे वर कॅनोपी चालू असताना सुद्धा झाड अगदी खालून बुडापासून फुटतंय, खालून फुटवे. म्हणजे एवढं त्याच्यात स्टोरेज तयार झालं आहे. हे आपण ते काढून टाकतोय. तर हा काढलेला स्टंप एवढा 8 दिवसात जर 2-2 फुटाची वाढ होत असेल झाडाची, तर स्टोरेज मजबूत आहे. आणि अक्षरशः लोकांच्या बागा आता पिवळ्या झालेल्या आहेत. आता हा स्टंप बघा किती वाढला आहे. 8 दिवसात एवढी वाढ होती. जवळपास हा 2 फुटाच्या जवळपास स्टंप वाढलेला आहे. 2 फुटाच्या जवळपासची वाढ झालेली आहे याची. याचं असं सेंद्रिय खताचा चांगला वापर केला. आता हे गवत जे दिसतंय, हे गवत आपण ठेवलेलं आहे आणि हे गवत आपण आता ह्याच्या बुडावर टाकणार आहे. याचं सुद्धा कुजून खत तयार होतं आहे. आता उन्हाळा असल्या कारणानं आपण याला जास्त उष्णतेचा इफेक्ट होऊ नये म्हणून गवत ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये कधी गवत ठेवू नये, कारण गवत असेल तर ह्याला थ्रिप्सचा थोडा प्रॉब्लेम होतो. आणि फ्लावरिंगसुद्धा असं चालूच आहे. अगदी 3-3 फ्लावरिंग एकाच पानावर उमललेली आहे. एवढी 40 डिग्री टेम्परेचरला सुद्धा
43-44 टेम्परेचरला सुद्धा झाडानं फ्लॉवरिंग चालू केलं म्हणजे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये. आणि सांगायचा उद्देश म्हणजे हा पूर्ण ऑर्गॅनिक, अगदी कमी खर्चात 0 बजेटमध्ये आपण जे निघल ते गवत त्याच्या बुडावर टाकतोय, त्याच्यामुळे त्याला चांगलं भुसभुशीत होतं आहे, आच्छादन राहतं आहे आणि पाण्याचाही जास्त परिणाम होत नाही. आणि उन्हाळा असल्या कारणानं आपण गवत हे वाढवलेलं आहे, त्याच्यामुळं दुसरं काय त्याला वरून सावली करायचाही काय प्रॉब्लेम नाही किंवा सावली करायची काय आवश्यकता नाही. आणि अगदीच जास्त त्रास होऊ नये उन्हाचा म्हणून आपण त्याला पावडरचा स्प्रे घेतलेला आहे, कॅव्हलिन पावडरचा. प्रत्येक झाडाचे शेंडे जर बघितले ना असे चालूच आहेत आणि फ्लॉवरिंगसुद्धा कुठं तर निघायला लागलेलं आहे. एकंदरीत सांगायचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने जर पिकवण्याचा प्रयत्न केला तर खर्च कमी येतो आणि मार्केटमध्ये त्याची सेंद्रिय म्हणून डिमांडसुद्धा चांगली आहे. सेंद्रिय जर घ्यायचं विकत असाल तर सेंद्रियला घेणारे सुद्धा लोक भरपूर आहेत. तर काही ठिकाणी असं वादळ वाऱ्यामुळे आपली पानं तुटलेली आहे, ती तुटून पडलेत बाजूला, असे स्टंप फुटत आहेत. हे बघील असा स्टंप फुटतोय. ठीक आहे, धन्यवाद.